येणाऱ्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर बीजेपी हे एकमेव आहे। आता विकास काम तो बघतोयच आपण, त्यामुळे बीजेपीची सरकार आली पाहिजे। येईल तो मुरलीधर मोहोळ का काम केलेलं त्यांनी पहिलं। जर रवींद्र धंगेकर वन साइड मुरली अण्णा येणार। कुणाचं पार्ट जड वाटतं? मुरली अण्णा मोहोळ। का हो? हिंदू राष्ट्र पाहिजे तर बीजेपीच हवं। काय वाटतं? आणि त्यांचं कामही चांगलं आहे। ग्राउंड लेवलला त्यांचं काम आहे, तळागाळातल्या माणसांना तो न्याय देतो माणूस, आणि भरपूर त्यांची पुण्यामध्ये कामं चांगली आहेत। आता तुम्ही महिला आहात, पण विरोधकांकडून आरोप केला जातो की मोदी सरकारने महागाई केली, महिलांचं किचन बिघडलंय। किचन बिघडलं कुठे? पूर्वीपासून माझं प्रामाणिक मत आहे, पूर्वीपासून लोकांनी जर प्रामाणिकपणे टॅक्स भरला असता तर हे बाकीच्या गोष्टींमध्ये थोडीशी वाढ झाली नसती। बरोबर आहे। आणि थोडंसं 19-20 तर होणारच आहे ना। जुन्या जखमांची जर हे करायचं म्हणजे खूप घाण जी साचलेली ती काढायची तर थोडासा त्रास तर होणारच आहे। त्यामुळं जर कुणी विरोधक म्हणत असतील की आम्हाला त्रास होतोय तर चुकीचं बोलतायत ते। म्हणजे पुढं येणाऱ्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर बीजेपी हे एकमेव आहे। पुण्यामध्ये पण मुरलीधर मोहोळ। सध्या तर मुरलीधर मोहोळच, कारण काम ज्या प्रकारे आहेत त्या प्रकारे तर हवा त्यांचीच आहे। देशात कोणाची सत्ता येईल असं वाटतं? भाजप का? आता विकास काम तो बघतोयच आपण, त्यामुळे बीजेपीची सरकार आली पाहिजे। काय कामं चांगली झाली असते वाटतं पुण्यामध्ये? भरपूर कामं झाली, बदल तर दिसतोय, त्या हिशोबाने बीजेपी सरकार आली पाहिजे। पुण्यातही बीजेपी आली पाहिजे। भाजप का असं वाटतं की आता कामं केली चांगली। इथं पुण्यात काय होईल लोकसभेला? पुण्यात येईल तो मुरलीधर मोहोळ का काम केलेलं त्यांनी पहिलं, त्यामुळे येईल। ह्यांनी पण काम केलेलं आहे, दोन्हीपैकी एक तरी येईल। आमच्या दृष्टीने आमच्या एरियात तर मोहोळ साहेबच येणार। अच्छा, त्यांची कामं चांगली आहेत, महापौर असताना कामं चांगली केली आहेत, ताबडतोब रिप्लाय चांगले देतात, भेटतात, योग्य वेळी टाइम टू टाइम भेटतात, त्यामुळे जरा विश्वास त्यांच्यावर जास्त आहे। हां, आमच्या सोसायटीमध्ये काही पाण्याचा प्रॉब्लेम होता किंवा दुसरं काही ड्रेनेज प्रॉब्लेम होता, लगेच सॉल्व्ह केले, जावं लागलं नाही त्यांच्याकडे, फोनवर लगेच सॉल्व्ह केले, तसं तो आहे। किंवा इथलं सुद्धा रस्त्याचे इथले सगळे फुटपाथचे काही कामं वगैरे काही प्रॉब्लेम आले तर लगेच त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत महापौर असताना। सरकार आता काय तसं सांगू शकत नाही, लागलं की मोदी बी लागू शकते, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस, आणि हे सगळे एकच पक्ष आहे। काय आहे, सगळं एकच पक्ष आहे, सगळं एकच आहे। हे आपल्याला गरिबाला दाखवतात, ते भाजप काँग्रेस सगळं एकच आहे। आता सगळं खिचडी झालेली सगळी। राष्ट्रवादी ते इंदिरा गांधी आम्हाला तेव्हा जमाना वेगळा होता, आत्ताचं वेगळं आहे आता। असं म्हणजे काय आहे, कामं बऱ्यापैकी बीजेपीने बऱ्यापैकी कामं केलेली आहेत। म्हणजे मोहोळने सुद्धा जरी असलं तर त्यांची बीजेपीचा मोहरा आम्ही बीजेपी पकडतो, त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत, म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्यांना वोट करून येऊ शकतात। असं चांगली कामं झाली की तुम्ही भाजपलाच प्रेफर करताय? पुण्यामध्ये रस्त्यांची कामं बऱ्यापैकी चांगली झालेली आहेत आता। शिवाय आता जे पहिलं कसं बऱ्याच ठिकाणी आपलं काय हे मेट्रो झालेली आहे, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बगीच्याची कामं झालेली आहेत, गार्डन्स वगैरे असे बऱ्याच ठिकाणी, आणि नियोजन पद्धत बऱ्यापैकी आहे। केंद्रामध्ये काय होईल? केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे, कारण बीजेपीची कामं आहेत त्या पद्धतीची सर्व, आणि आम्हाला व्यापाऱ्यांना तर म्हणजे सुटेबल झाले GSTमुळं। जर रवींद्र धंगेकर, कारण त्यांचं काम आहे, कधी पण येतात कामाला आमच्यासाठी, कधी पण, कारण आम्ही राहिला त्यांच्या ऑफिसच्या शेजारी आहे, कारण ते लगेच बोलल्यावर लगेच येतात आमच्या कामाला। वन साइड मुरली अण्णा येणार। महापौर होते ते, त्यांनी चांगली कामं केली आहेत, विकासाची कामं आहेत, भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे मुरली अण्णाच येऊ शकतात 100%। आता तुमचे स्थानिक आमदार आहेत की अपोजिटला उमेदवार?
स्थानिक आमदार आहेत पण ते फक्त एकदाच दिसले आम्हाला इलेक्शन पुरते. त्यानंतर आता 1 वर्षात एकदाही दिसलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांची शाश्वती घेऊच शकत नाही. मुरली अण्णा म्हणजे महापौर पद गेल्यानंतर सुद्धा आम्हाला 10 वेळा दिसलेत आणि आमच्या कामाकरता येतात. त्याच्यामुळे आम्हाला मुरली अण्णाच हवेत. केंद्रात काय होईल असं वाटतं? केंद्रात तर वन साईड मोदीच आहे. अबकी बार 400 पार 100% होणार. कसं काय? मोदींची कामं आहेत तेवढी. राम मंदिर आता लेटेस्टमध्ये आपल्या हिंदूंचं 1 नंबर महत्त्वाचं काम केलं आहे. 370 कलम हलवला आहे. काश्मीरमध्ये आपण जाऊ शकतो, काही करू शकतो. त्याच्यामुळे मोदीच येणार. काम स्थानिक पातळीवर सगळ्यांचेच म्हणजे करावंच लागतात. पण मुरलीधर अण्णा मोहोळचं काम म्हणजे तळागाळापर्यंत पोचलेला माणूस आहे तो. असं वैयक्तिक बी असं कुणाचं काय काम असेल तर ताबडतोब त्यांना वेळ नसेल त्यांची माणसं पाठवून त्यांनी कामं करून घेतलेले आहेत. मी प्रत्यक्षात पाहिलेले आहेत. कुणाचं नळाचं प्रॉब्लेम असेल, कुणाचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स असतील. समजा आम्ही ह्या प्रभागात आहे ते कोथरूड एरियामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना पाठवून आमची कामं करून दिलेले आहेत त्यांनी. कोरोनाच्या काळात कसं काम झालं? कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर म्हणजे लोकांपर्यंत त्यांचं मदत कार्य पोहोचलेलं आहे. केंद्रामध्ये काय होईल असं वाटतं? केंद्रामध्ये मोदी सरकारच येणार. का हो? काम आहेत ना, विकासाचे काम आहेत, रोडचे कामं. नितीन गडकरी सारखे धडाडीचे मंत्री त्यांच्या बरोबर आहेत. तुम्ही रेल्वे बघा, रेल्वेची व्यवस्था चांगली आहे, रस्ते चांगले झालेले सगळे. पुण्यात आता मेट्रोचं काम किती फास्ट चाललेलं आहे, फटाफट कामं चालू आहेत. आणि मोदींनी आश्वासन दिल्याप्रमाणे मेट्रोचं काम 2014 पर्यंत आपलं 2024 पर्यंत पूर्ण आता होत आलेलं जवळजवळ कामं. त्यांनी जेवढे डिक्लेअर केले ते कामं चालू आहेत.